नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती 15,000 पेक्षा जास्त जागा, पात्रता 10वी आणि 12वी पास. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या 15,600 जागा रिक्त आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये पूर्ण झाली असून आत्ता सध्याला 11 फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी आणि इतर परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्याची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल बटन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. म्हणजेच त्यांना पुढील माहिती मिळणं सोपं पडेल. त्याचप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचे येणारे पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहत राहा. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही नवीन विभागाच्या कोणत्या जागा सुटलेल्या आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रता काय आहे याबद्दलची माहिती तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही आमचा प्रत्येक व्हिडिओ पहा. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ लगेच माहिती पडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल बटन प्रेस करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तरी आम्हाला त्या मेसेजमध्ये कमेंट करून कळवा. चला तर मग आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया कधीपासून सुरू होत आहे आणि ती कशी आहे याबद्दलची माहिती घेऊयात. शारीरिक चाचणी. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आता जे एक 15,600 पदं भरली जाणार आहेत, त्याची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु त्याची शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा सुरू होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात. ही माहिती महाराष्ट्र पोलीस भरती 2025 भरती प्रक्रियेतील टप्पे आपण बघणार आहोत. याची जाहिरात प्रसिद्धी झाली होती 29 ऑक्टोबर 2025 रोजी. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली 30 नोव्हेंबर 2025 रोजी आणि शारीरिक चाचणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जिल्हानिहाय वेळापत्रक लवकरच घोषित होणार आहे. अंतिम निवड प्रक्रियेनुसार शारीरिक, अधिक लेखी, अधिक कागदपत्र पडताळणी अशा पद्धतीनं अंतिम निवड होणार आहे. म्हणजेच शासन निर्णयानुसार किंवा नियमानुसार शारीरिक चाचणी पहिले होणार, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आणि मग तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार. सध्या शारीरिक चाचणीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी धावणे, गोळाफेक, लांब उडी, नियमित सराव आवश्यक आहे. अधिकृत पोर्टल तपासा. तुम्हाला तुमच्या भरलेल्या अर्जानुसार तुमचा अर्ज पात्र आहे का अपात्र झालेला आहे किंवा पुढील काय प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी अधिकृत पोर्टलवरती जाऊन तो तपासा. पोलीस रिक्रुटमेंट 2025 maha-it.org या साईटवरती जाऊन तुमचं वेळापत्रक आणि प्रवेश पत्रासाठीचं वरती लक्ष ठेवा. म्हणजे तुमचं प्रवेशपत्र प्रसिद्ध झालं आहे किंवा नाही हे तुम्हाला या वेबसाईटमध्ये माहिती पडेल. त्याचप्रमाणे आता राज्यात 15,631 पोलिसांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्यासाठी 11 फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये पोलीस भरती होणार आहे. प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये जो काही गोंधळ होतो तो टाळण्यासाठी आता गृह विभागाच्या सूचनेनुसार सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये किंवा सीसीटीव्हीमध्येच तुमचं पोलीस भरतीची प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र व्हिडिओ शूट होणार आहे. गृह विभागाच्या सूचनेनुसार एका पदासाठी एका उमेदवाराने वेगवेगळ्या शहरात किंवा जिल्ह्यात अर्ज केला असल्यास एकच अर्ज ग्राह्य धरणार आहे. म्हणजे तुम्ही जर एका पदासाठी अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये जर अर्ज केला असेल तर ते सर्व अर्ज बाद होऊन एकच अर्ज फक्त फायनल होणार आहे आणि बाकी सगळे अर्ज बाद होणार आहेत. त्याचप्रमाणे एक उमेदवार वेगवेगळ्या 2 पदासाठी अर्ज करू शकतो. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करता येतील, परंतु एक उमेदवार एकाच पदासाठी अनेक अर्ज करू शकत नाही. एक अर्ज सोडून बाकी सर्व अर्ज बाद होणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून राबवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं अभ्यासक्रम पूर्ण करा. शारीरिक चाचणीसाठी गोळाफेक, धावणे आणि रोजचा व्यायामाचा सराव जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, आमचे हे आणि याचप्रमाणे अनेक व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पहा. लेखी चाचणीसाठी आमचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.